मंडळी, ज्यांनी गरिबाच्या नावावरचं घर सोडलं नाही ते नैतिकता पाळून सहजासहजी मंत्रीपद सोडतील, हा आपला भाबडेपणा होता. कारण माणिकराव कोकाटेंचं क्रीडा खातं काढून घेतलं तरी ते मंत्रीपद सोडायला तयार नव्हते. गेल्या 48 तासात पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या. नाराज मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंची खात्याची कवचकुंडलं काढून घेतली. राजीनाम्यासाठी अप्रत्यक्ष दबाव वाढवला, पण कुठलीही हालचाल होत नव्हती. राजीनामा द्यायला ते तयार नव्हते. अखेर नाशिक पोलीस कोकाटेंना अटक करायला निघाले. ही बातमी झळकल्यानंतर अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिल्याचं बोललं जात आहे. कारण एखाद्या मंत्र्याला मंत्रिपदावर असताना अटक झाली असती तर उठता बसता यशवंतरावाचं नाव घेणाऱ्या राष्ट्रवादीला मान खाली घालावी लागली असती. त्यामुळे संवैधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकपणा आणि न्यायपालिकेच्या सन्मानासाठी, मूल्यांसाठी राजीनामा देत असल्याचं अजित पवार म्हणाले. हे शब्द वाचून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. बिनखात्याचा असू द्या पण मंत्री असू द्या, हा अट्टहास अखेर सोडावा लागला. त्यामुळे किमान पक्षी कायद्याची काही बूज राहिली. पण विरोधकांचं म्हणणं आहे की शिक्षा होऊनही त्यांची आमदारकी रद्द का केली जात नाहीये? कायद्याचा गाढा अभ्यास असणारे विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत? कायद्यानुसार लोकसभेत राहुल गांधींची खासदारकी, महाराष्ट्रात सुनील केदार यांची आमदारकी 24 तासात रद्द करण्यात आली. मग कोकाटेंना वेगळा न्याय का? की कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत? असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी विचारला. लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कलम 8(3) नुसार लोकप्रतिनिधीला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा झाली तर तो आपोआप अपात्र होतो. पण अजूनही कोकाटेंवर 3 दिवसानंतर सुद्धा कारवाई करण्यात आलेली नाही. हा न्यायालयाचा अवमान नाही का? या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. या सगळ्यातनं काही मूलभूत सवाल निर्माण झालेत, ज्याची आज आपल्याला बडे मुद्द्याच्या माध्यमातून चर्चा करायची आहे. हे मूलभूत सवाल कुठले आहेत नजर टाकूया, जे आपल्याला चर्चेला आणायचे आहेत. कोकाटेंना अभय, न्याय व्यवस्थेचा अवमान आहे का? 3 दिवस झाले कारवाई नाही, म्हणून हा सवाल आज उपस्थित करतोय. अटक होणार म्हणून राजीनामा दिला का? कारण आतापर्यंत ते टाळलं जात होतं. भाग पाडलं गेलं का राजीनामा देण्यासाठी? हा सुद्धा मुद्दा आपल्याला चर्चेला आणायचा आहे. राजीनामा द्यायला इतका उशीर का झाला? आता जी सगळी दुहाई दिली जाते त्या सगळ्या गोष्टी आपण सांगत होतो. महाराष्ट्र विचारत होता तेव्हा त्याचं समर्थन केलं जात होतं. कारवाईसाठी वेळकाढूपणा केला जातोय का अजून सुद्धा? कारण अजूनही आमदारकी रद्द झालेली नाही. विरोधक म्हणतायत आम्हाला वेगळा न्याय, यांना वेगळा न्याय. खरंच असं आहे का? आणि 2 दिवसानंतर ही आमदारकी रद्द का झाली नाही? खरंच त्याच्या मागे काही तांत्रिक कारण आहे? कायदेशीर असं करता येतं का? काय या सगळ्याबद्दल आपण बोलूया. मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत. हनुमंतजी, स्वागत आहे तुमचं. आपल्या सोबत विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे सर जोडले गेलेले आहेत. कळसे सर, तुमचं स्वागत आहे. आपल्या सोबत राज्याचे माजी अप्पर पोलीस महासंचालक PK जैन सर आहेत. जैन सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये सर आपल्या सोबत आहेत. तुमचंही स्वागत आहे केशवजी. आणि आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रतिभाताई शिंदे या सुद्धा जोडले गेलेल्या आहेत. प्रतिभाताई, तुमचं सुद्धा स्वागत आहे. पण चर्चेची सुरुवात मला हनुमंतजी तुमच्यापासून करायची आहे. तुम्हाला वाटतं का की 3 दिवस झाले न्यायालयाचा निर्णय येऊन, पण 3 दिवसानंतर सुद्धा आमदार महोदयांची, मंत्री महोदयांचं मंत्रीपद आतापर्यंत होतं ते जातंय आता, पण त्यांची आमदारकी अजून कायम आहे? याचा अर्थ हा न्यायालयाचा अवमान आहे का? विलासजी, या सरकारमधले हे दुसरे मंत्री असतील ज्यांना जनरेट्यामुळे राजीनामा द्यावा लागला. कुठल्या गुन्ह्यामध्ये नाव येतं, आपले सहकारी काय गुन्हा करतायत, राज्यातल्या कायदे मंडळातील कायदे बनवणाऱ्या सन्माननीय सदस्याबद्दल काय मेसेज जातोय, त्याचं कशाचंही सोयरसूतक देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या या मंत्र्यांना राहिलेलं नाही. मग ते एकनाथ शिंदे साहेबांचे मंत्री असू द्या, भाजपाचे मंत्री असू द्या की राष्ट्रवादीचे मंत्री असू द्या, आम्हाला या तिघांपैकी कोणा एकाचं असं आम्हाला देणं घेणं नाही. या राज्याचा चेहरा म्हणून जे मंत्रिमंडळ कॅबिनेट काम करतं त्याच्यामधली मंडळी 2 न्यायालयांनी शिक्षा
दिलेली असताना हा फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिल्यांदा शिक्षा झाली, त्याच वेळेस नैतिकतेच्या आधारावर राजीनामा यायला पाहिजे होता. कारण सरकारची फसवणूक केल्याचा, खोटे कागदपत्र दाखल केल्याचा आरोप आहे. हा गंभीर आरोप आहे. सन्माननीय सदस्याबद्दल कायदे मंडळामध्ये जे कायदे बनवतात ते जर बेकायदेशीर गोष्टीचा आधार घेत असतील तर हा मोठा गुन्हा आहे. तरी पण आतापर्यंत म्हणजे डिसेंबर एंडिंग पर्यंत ते दुसऱ्या न्यायालयाचं कारण सांगून मंत्रिपदावर होते. त्या मधल्या काळातही त्यांनी अनेक वक्तव्य केलेले आहेत, अनेक गोष्टी त्यांनी बोललेल्या आहेत. रमी खेळताना त्यांना सभागृहामध्ये तुम्ही माध्यमांनी दाखवलेलं आहे. असं असताना सुद्धा जिल्हा सत्र न्यायालयानं 2 वर्षाची शिक्षा, 10,000चा दंड बसवलेला असताना आणि त्यांच्यावर असलेले सगळे आरोप हे सत्य मानून पुराव्यानिशी त्यांना शिक्षा ठोठावलेली असताना 3 दिवसानंतर माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर, जनप्रतिनिधी विरोधी पक्षांनी आवाज उठवल्यानंतर लाजकाज आता ज्यावेळेस पोलीस अटक वॉरंट घेऊन येत आहेत हा असं म्हणल्यानंतर जर तुम्ही राजीनामा देताय तर नैतिकतेची चाड तुम्हाला राहिलेली नाही, कायद्याचा सन्मान तुम्ही ठेवलेला नाही. आता फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांची नामुष्की होऊ नये, गृहमंत्र्याला आपल्याच एका मंत्र्याला पोलिसांकरवी अटक करण्याची नामुष्की महाराष्ट्रावर येऊ नये म्हणून तुम्ही आता स्वतःच्या पक्षाची आणि राज्य सरकारची काहीतरी उरली सुरली इज्जत वाचवायसाठी तुम्ही हे राजीनाम्याचं नाटक केलंय. खरी नैतिकता शिल्लक असेल तर 1951चा लोकप्रतिनिधित्वाचा कायदा तात्काळ अंमलात आला पाहिजे. विधिमंडळाच्या सचिवांनी, विधिमंडळाच्या अध्यक्षांनी ज्यांच्याकडे सर्व अधिकार असतात हा त्यांनी या कोकाटे साहेबांची आमदारकी रद्द केली पाहिजे. कायदे बनवणाऱ्यांनी कायद्याचा सन्मान ठेवायचा असतो. कायदे बनवणाऱ्यांनी कायदेशीरच वागायचं असतं. कायदे बनवणारे ज्यावेळेस बेकायदेशीर वागतील, अपहार करतील आणि जनतेच्या साठी असलेली गरज ज्यावेळेस खोटी कागदपत्र देऊन ते बळकावतील त्यावेळेस त्यांचा राजीनामा मागायची वेळ येणं आणि त्याच्यामध्ये 3 दिवस जाणं, 2 न्यायालयाला आदेश द्यावे लागणं, शिक्षेचा निकाल द्यावा लागणं आणि आपण इतकी चर्चा करावं लागणं, याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं अधःपतन किती झालंय हे निदर्शक आहे. ठीक आहे केशवजी, मी थेट तुमच्याकडे येणार आहे. मुद्दा हा आहे राजीनाम्याच्या बद्दल मी ताईंना विचारेन, त्यांच्या पक्षाचा मुद्दा होता. पण जी तत्परता विरोधकांच्या बद्दल, अगदी राहुल गांधींच्या बद्दल सुद्धा दाखवण्यात आली, इकडे सुनील केदार यांच्याबद्दल दाखवण्यात आली, ती तत्परता राज्याच्या मंत्र्यांच्या बद्दल का नाही हा विरोधकांचा थेट सवाल आहे. तुम्हाला असं वाटतं का की खरंच यामध्ये दिरंगाई झाली किंवा होते? सगळ्यात पहिल्यांदा विलास, माझं असं म्हणणं आहे की आरोप प्रत्यारोप होत राहणं आणि प्रक्रिया पूर्ण होणं या 2 गोष्टी वेगळ्या ठेवल्या पाहिजे. बर, असं आहे की आपल्याला असं वाटू शकतं की आपल्याला राजीनामा आला की राजीनामा दुसऱ्या मिनिटाला झाला पाहिजे, असं विशफुल थिंकिंग हे काँग्रेससह अनेकांचं असू शकतं. पण या देशामध्ये जो कायदा आहे, जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेनुसार काही निर्णय होत असतात. आणि तुमच्या माहितीने सांगतो, काल सकाळी निर्णय आल्यानंतर देवेंद्रजींचं संध्याकाळी त्याच्याबद्दलचं पत्र राज्यपालांना गेलं आणि रात्री तुम्हाला माहिती असेल की राज्यपालांनी त्या पद्धतीचा निर्णय घेतला, त्यांच्याकडचं खातं काढून घेतलं. आणि मला असं वाटतं की या विषयामध्ये नैतिकतेचा जर मुद्दा असेल तर तो पूर्णपणे त्यावरती देवेंद्रजी सरकार हे कुठलीही गोष्ट चुकीची करणार नाही याबद्दल आपण खात्री बाळगली पाहिजे. आणि त्याच्यामुळे तातडीने त्या विषयातला जो निर्णय त्यांनी खातं काढण्याचा काल संध्याकाळीच तो निर्णय झाला, हे आपण सगळ्यांनी बघितलं. नंबर 1. नंबर 2, राजीनामा त्या विधानभवन सचिवांनी का केला? खरं म्हणजे हे विधानभवन सचिवांनी याबद्दलचं बोललं पाहिजे, मी त्यांचा प्रवक्ता नाही. पण असं आहे की शेवटी ती पुन्हा ती प्रक्रिया आहे, तो निर्णय. राहुल गांधीला का निर्णय वेगळा लावला काय? त्यानंतर 5 वर्ष शिक्षा झाली होती. आपले जे महाराष्ट्रातले मंत्री आहेत शरद पवार गटाचे, तर त्यांना 5 वर्ष शिक्षा झाली होती. तर त्याच्यामध्ये त्यांच्याकडे निर्णय त्यांच्याकडे पोहोचणं, तो निर्णय पोहोचल्यानंतर ती प्रक्रिया सुरू होणं, याला काहीतरी वेळ लागला असू शकतो. तो तेवढा तात्कालिक वेळ आहे, त्याच्या पलीकडे त्यात काही जायचं कारण नाही. नंबर 3, या देशाने मुख्यमंत्री बघितले अटकेत असताना राज्य करणारे, नावं सांगू, महाविकास आघाडीचे किंवा केंद्रातल्या इंडिया आघाडीमध्ये ते होते सत्तेमध्ये, त्यावेळी काँग्रेस नेत्यांचा सूर काय होता हो? त्यांच्या समर्थनात काँग्रेस नेते बोलत होते, त्यावेळी चाललं. त्यावेळी आता मात्र काँग्रेस सोडून खरं ना, काँग्रेस आणि नैतिकता यांचा काही संबंध आहे का हो? म्हणजे इतिहास काढून बघितला तर 2 विरोधाभासी शब्द कोणते असं लिहायची वेळ आली तर काँग्रेस आणि नैतिकता असं आपल्याला म्हणावं लागेल. अशी असंख्य उदाहरणं मी सांगेन त्यात काँग्रेस पक्षाचा थेट संबंध असलेले सुद्धा, की ज्याच्यामध्ये अशा प्रकारची कारवाई झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री तुरुंगात कारभार करत होते. हे आपण त्यावेळी काँग्रेसला नैतिकता आठवली नाही बरं का. अतिशय काँग्रेस वगैरे नैतिकता. मंत्री कुठे आहेत सध्या?
नाही नाही, ते कुठे असो, आत्ताचा विषय चालला सांगतो, त्याच्याबद्दल बर बोलतो, बर मला काही बर अडचण नाहीये. चर्चेची दिशाभूल त्याच्यामुळे होता कामा नये. मला एक दिशाभूल उत्तर नाही. हा एक हा एक हा एक मिनिट माझं पूर्ण होतं. मी बरं, बोलतो त्यांचं दिशाभूल पूर्ण आहे. होऊ द्या, शांत त्यांचं होतो. पूर्ण होऊ द्या, ऐकू माझं द्या. बोलणं झालंय, मी तुमचं पूर्ण नाही शांतपणे ऐकून घेतलं. आता केशवराव माझं नाही, पूर्ण शांतपणे ऐकून तुमचं घ्या. पूर्ण होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. हा, हा हा. त्याच्यामुळे या 2-3 मुद्दे तुम्ही प्रामुख्याने उपस्थित केलेत. तिसरा मुद्दा, त्यांचा राजीनामा कधी घ्यावा? मला असं वाटतं की इथं प्रतिभाताई बसल्यात, शरद अजित पवार गटात, ते त्यांचं त्याबद्दलचं माहिती सांगतील. त्या समर्थ आहेत. मुळामध्ये असं आहे की या राज्यामध्ये आरोप प्रत्यारोप खूप करणं चालतं, पण आरोप प्रत्यारोप म्हणजे गुन्हा सिद्ध होत नाही. ज्यावेळी न्यायालयामध्ये एखादी गोष्ट सिद्ध होते, त्याच्यानंतर राज्य सरकारने ती तातडीने कारवाई केली की नाही, हा तर त्याचं उत्तर हो. तातडीने कारवाई केली. तातडीने म्हणजे आपण सगळे राजीनामा घेणार का, देणार का, ही चर्चा करत होतो. त्यावेळी ऑलरेडी देवेंद्रजींनी तिकडे राज्यापर्यंत कळवलं होतं. केशवजी, राज्यापर्यंत उत्तर एक आलं. एक प्रश्न आहे. बोला बोला विलास बाबा. देवेंद्रजींनी स्पष्टपणे खात्याची कवचकुंडलं काढून घेतली, पण महाराष्ट्रात इतिहासात पहिल्यांदा असं घडलं असेल का हो, आधी खाती काढून घेतली नंतर राजीनामा आला? म्हणजे मी तुम्हाला- तुमची मी इच्छा तुम्हाला- होती, तुमची इच्छा मी होती तुम्हाला- राजीनामा द्यायला हवा, पण ते द्यायला तयार नव्हते का? एक सांगा मिनिट. एकदा खरं एक खरं मिनिट. काय ते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये असे बिनखात्याचे मंत्री राहिलेले आहेत. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळामध्ये मी तुम्हाला नावंसहित सांगायला तयार आहे की बिनखात्याचे मंत्री ठेवलं होतं की नव्हतं ठेवलं. हम्म. त्यामुळे असं हे पहिल्यांदाच घडलंय असा मुद्दा नाही. पहिल्यांदा घडायला पाहिजे की नाही त्याच्या मेरिटवर चर्चा करू शकतो, ठीक पण असं घडलंच नाही, असं झालेलं बर नाही. बर बर दुसरं असं आहे की कारवाई केली. तिसरं, विधान भवन त्याचं उत्तर अधिक स्पष्टपणे देईल की ती त्यांचं लोकप्रतिनिधी करायचं की नाही. मी आनंद सरांकडून त्याचं उत्तर घेतो. सर, 3 दिवस झाले. या 3 दिवसामध्ये जी प्रक्रिया सगळी पार पडली, जे तुम्हाला दिसलं ते महाराष्ट्राला सांगा की हे कायद्यानुसार घडतंय का? कायद्याला जे अभिप्रेत आहे की एखाद्या लोकप्रतिनिधीवरती 2 वर्षाची शिक्षा न्यायालयानं ठोठावल्याच्या नंतर त्याच्या अपात्रतेच्या संदर्भातली किंवा त्याचं पद जाण्याच्या संदर्भातली जी प्रक्रिया व्हायला हवी ती होती असं दिसतंय का? नाही, मी यामध्ये कायदेशीर आणि जी कॉन्स्टिट्युशनल प्रक्रिया आहे प्लीज सर. ती मी आपल्याला सांगतो. यामध्ये डेव्हलपमेंट अशी आहे की लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे 2013चं एक प्रकरण आहे. हा त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं असं जजमेंट दिलेलं आहे की 2 वर्ष शिक्षा झाल्यानंतर ऑटोमॅटिक सस्पेन्शन लागू होईल, अशी त्याच्यामध्ये तरतूद, असं जजमेंट होतं ते. हा त्याप्रमाणे हे ऑटोमॅटिक सस्पेन्शन लागू होईल, झालेलं आहे. पण यामध्ये कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन मी आपल्याला फक्त पॉइंट आउट करू इच्छितो. हा जे 191 डिस्क्वालिफिकेशन फॉर मेंबरशिप, हम्म. यामध्ये सगळ्या डिस्क्वालिफिकेशनच्या तरतुदी सदस्यांच्या दिलेल्या आहेत. जर सदस्य कुठल्याही कायद्याखाली, पार्लमेंटच्या कायद्याखाली जर डिस्क्वालिफाय झाला असेल, तर त्याला 192 प्रमाणे ज्या प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर अशी आहे की डिसिजन ऑन question as to disqualification of members, if any question arises as to whether a member of House of Legislature of a state has become subject to any of the disqualification, then the question shall be referred for the decision of the governor and his decision shall be final. आणि त्यामध्ये पुढे असं म्हटलंय, बिफोर गिव्हिंग एनी डिसिजन ऑन एनी सच क्वेश्चन the governor shall obtain the opinion of the election commission and shall act according to such that opinion. हा यामध्ये ही प्रोसिजर कॉन्स्टिट्युशनल प्रोसिजर आहे. आता कदाचित ती ऑटोमॅटिक शिक्षा जरी अंमलात म्हणजे तशी आलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे, पण ही कदाचित ही प्रोसिजर तिथे फॉलो होत असेल विधिमंडळ सचिवालयाच्या कार्यालयामध्ये, कारण ही कॉन्स्टिट्युशनल प्रोसिजर आहे आणि ही मॅन्डेटरी प्रोसिजर आहे. त्यामुळे आपण जे म्हणताय 2-3 दिवसाचा वेळ जो लागतोय, कदाचित त्यामुळे तो वेळ लागत असावा, असं माझं एक बरं. काही legal टाइम बाउंड opinion आहे हा. सर याच्यासाठी? प्लीज सांगा. कायदेशीर टाइम बाउंड यामध्ये या टाइम बाउंड मध्ये केलं जाऊ शकतं, नाहीतर मग असं होऊ शकतं की उद्या कोर्टाची केस चालू आहे, काही तारखा पडतील आणि तोपर्यंत त्याच्यातून काय स्टे मिळतो का याच्यासाठी वाट पाहिली जाऊ शकते. टाइम बाउंड काही आहे की नाही कायदेशीर? सर याच्यामध्ये घटनेमध्ये काही ग्रे एरिया आहे. हा त्यामध्ये आत्ताच आपण एक सुप्रीम कोर्टाचा जजमेंट बघितला. आर्टिकल 200 अन्वये जर राज्यपालाने एखादं बिल राखून ठेवलं हा आणि ते किंवा राष्ट्रपतीकडे पाठवलं, कुठलीच टाइम लिमिट नाहीये. आत्ताच सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर जजमेंट दिलेलं आहे. त्यांनी सांगितलंय की यामध्ये आम्ही काहीही करू शकत नाही, तर हा प्युअरली गव्हर्नरच्या ज्युरिडिक्शन मधला तर राष्ट्रपतींच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. आम्ही फक्त त्यांना काही डायरेक्शन सुद्धा देऊ शकत नाही, पण त्यांनी रिझनेबल कालावधीमध्ये तसा निर्णय घ्यावा.
असं सर्वोच्च न्यायालयाचं बिलाच्या बाबतीत डिसिजन आलंय. इथे सुद्धा हा ग्रे एरिया आहे. कुठेही टाइम लिमिट नाही या आर्टिकलमध्ये. 192 मध्ये नाहीये, 191 मध्ये नाहीये. त्यामुळे हा सगळा जो जे प्रोसिजर आहे, हा कारण तुम्हाला आर्टिकल 21 माहित आहे. स्टेट शॅल नॉट दॅट नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. हा म्हणजे कसाबला सुद्धा डायरेक्ट एवढे व्यक्तीला मारल्यानंतर त्यांनी सुद्धा प्रोसिजर फॉलो करूनच त्याला हो फाशीची शिक्षा दिली गेली. पण सेशन कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम खरंय. कोर्ट, राष्ट्रपती हम्म. दयेचा अर्ज. त्यामुळे याच्यामध्ये ही प्रोसिजर जी आहे, भारतामध्ये रूल ऑफ लॉ आहे, कायद्याचं राज्य आहे. हो आणि कायद्याच्या राज्याप्रमाणे ती जी प्रोसिजर कॉन्स्टिट्यूशन मध्ये घालून दिलेली आहे, कदाचित त्यामुळे हा वेळ लागत असावा ठीक असं आहे मला वाटतं. ठीक आहे. एक महत्त्वाचा मुद्दा आहे प्रतिभाताई, तुम्हाला कदाचित हे आवडणार नाही, पण सामान्य माणसाच्या मनातली ही भावना आहे. अजित पवारांचा, तुमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांचा मी मेसेज वाचून दाखवतो जे त्यांनी टाकलंय. ते असं म्हणतात की सार्वजनिक जीवन हे नेहमी संवैधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायव्यवस्थेतल्या सन्मानावर आधारित असावं, मूल्यांवर आधारित असावं. तुम्ही कायम यशवंतरावांचं नाव घेता. ह्या सगळ्या शब्दांची आठवण व्हायला थोडा उशीर झाला असं नाही वाटत? मुख्यमंत्र्यांनी कवच कुंडलं मंत्रिपदाची काढून घेतली, खाती काढून घेतली, तरी राजीनामा होत नव्हता. वाटतं ह्या शब्दांची आठवण यायला थोडा उशीर झाला? मुळामध्ये अजितदादा आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांची भेट झाल्यानंतरची ती कार्यवाही आहे. त्यामुळे आमच्या पक्षाची काही भूमिकाच नव्हती आणि फक्त मुख्यमंत्र्यांनीच खाते काढून घेतले असं अजिबात नाहीये. हा ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी संयुक्तपणे घेतलेला तो निर्णय होता, नंबर 1. आणि नंबर 2, आम्ही आजही यशवंतरावांचं नाव घेणार, उद्याही यशवंतरावांचं नाव घेणार आणि अंतापर्यंत घेत राहणार. याच्याबद्दल कोणीही शंका घेण्याची गरज नाही. बरं. अजिबात उशीर झालेला नाहीये. कारण ही जी केस आहे ही 1989 ते 1994 या काळामध्ये संयुक्त कुटुंबामध्ये शेतकरी म्हणून राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलाची केस आहे खरं म्हणजे. बरं. आणि त्यांनी त्या काळामध्ये ती सदनिका घेतलेली हा. आहे. तेव्हा ते कोणतेही लोकप्रतिनिधी नव्हते आणि त्याच्यानंतर ते 5 वेळा आमदार झाले आणि आत्ता मधल्या काळामध्ये ते मंत्री आहेत. असं असताना त्यांच्यावरती आर्थिक घोटाळ्याचे कुठलेही, तुम्ही आतापर्यंत 5 वेळा आमदार असतानाही बरं, ताई त्यांच्यावरती ताई झालेले मला एक आरोप तुम्ही सांगा, बघितलेले खरं नाही. तर आता न्यायालयाची सुनावणी झाली आहे, न्यायालयाचं हे सगळं तपासून झालंय, हे सगळं तपासून झालंय, काय खोटं काय तुमचा खरं काही राग आहे का राष्ट्रवादीवर? का असावा? मागच्या वेळेस पण तुम्ही मला बोलू दिलं नाही, आताही असं नाही. तुम्हाला बोलू प्रश्न देत नाही. कसं आहे ताई माहितीये का, ज्याला प्रश्न विचारेल त्याला असंच वाटतं तुमचा आमच्यावर राग आहे का. जसं तुमचं काम आहे की नाही बाजू मांडणं, तसं प्रश्न विचारणं माझं काम आहे. नाही, त्यामुळे पूर्ण होऊ प्रत्येकानं द्यायला- आपापलं पूर्ण होऊ दिला पाहिजे ना. हा पूर्ण होऊ मग दिला मग पाहिजे एक ना. प्रश्न आहे ना त्याच्यातला, तो फक्त प्रश्न विचारतो. तुम्ही बाजू मांडताय की नाही, मग तेव्हा त्याच्यामध्ये असं आहे की त्यांनी गनचं लायसन मिळवण्यासाठी त्यांचं उत्पन्न प्रचंड दाखवलं आणि गरिबांच्यासाठीची घरं घेताना उत्पन्न कमी दाखवलं. तर हे बघा, हा मी तेच तुम्हाला आता पूर्ण करत होती की हा. मुळामध्ये आता उद्याच्या दिवशी उच्च न्यायालयामध्ये ही केस येणार आहे आणि त्याच्यामध्ये माणिकराव कोकाटेंनी स्वतः ती अपील दाखल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या संदर्भामधलं संपूर्ण त्यांनी विवेचन त्यांच्या वकिलामार्फत केलेलं आहे. त्यामुळे मी आत्ता तुम्हाला आज सांगणं ते बरोबर होणार नाही, पण त्याचं आणि याच्यामध्ये किती अंतर आहे आणि काय संबंध आहे हे तुम्हाला उद्या कळेल. आणि उद्या पुन्हा तुम्ही याच्यावर बोलले तर या विषयावर मी तुमच्याशी बोलेन. पण माझा मुद्दा तोच आहे की बघा, जेव्हा तमिळनाडू मधले उच्च शिक्षण मंत्री के पिनीमुडे जे आहेत त्यांच्यावरती असंच त्यांच्यावरती डिसेंबर 2023 मध्ये त्यांनी संपत्ती त्यांच्याकडे लाटल्यामुळे किंवा त्यांच्यावरती अशी सिद्ध झालेलं होतं. 11 मार्च 2024 ला सरकार सुप्रीम कोर्टाने त्यांची ही स्थगितीच नाही नुसती त्यांच्यावरच्या शिक्षेची आणि त्यांना जे केलं होतं ते जो आरोप केला होता त्यालाही स्थगिती दिलेली होती. आणि त्यावेळेस ते असं म्हटलेले होते की कोणावरही अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधी म्हणून अन्याय होऊ नये, त्याच्यासाठी त्यांना पुरेशी संधी दिली गेली पाहिजे आणि म्हणून ते पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये आलेले होते. त्यामुळे आपण हे समजून तो घेतलं मुद्दाच पाहिजे. नाहीये हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. महाराष्ट्राचं म्हणणं असं आहे, पत्रकार सगळ्यांचं म्हणणं हे आहे, तुम्हाला तो कायदेशीर अधिकार आहे ना तो वापरलाच पाहिजे. तुम्हाला हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, तो मुद्दा नाही.
पण शिक्षा झाल्यानंतर नैतिकता, जे प्रश्न आता हे शब्द डोळ्यात पाणी आणणारे जे शब्द आता आलेत ना, त्याची आठवण काल करून दिली जात होती, तेव्हा कुणी ऐकायला तयार नव्हतं. नैतिकता कशी बघायची? राहुल गांधींवरती, सुनील केदारांवरती केस झाली की अन्याय झाला म्हणून बोलायचं आणि त्यांचं हे करायला नव्हतं पाहिजे म्हणून विरोधकांनी बोलायचं. अहो, कारवाई झाली ना, ते म्हणून असं काय करता? माध्यमांनी बोलायचं आणि आता परत म्हणायचं की लगेच नैतिकता म्हणून राजीनामा द्या. ही काय पद्धत झाली? त्यांना नैसर्गिक न्यायाप्रमाणे कोर्टामध्ये जाण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराप्रमाणे ते लढतायत. आता विधिमंडळाने त्या सचिवांनी काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे. ठीक आहे. तो त्यांना विचारला पाहिजे. बरं, आम्हाला काय विचारू? आम्ही राजीनामा घेतला त्यांचा. बर, ठीक आहे. हा, तो घ्यायला जरा उशीर झाला, हा मुद्दा आहे. ठीक आहे. आणि पोलीस तिकडून नाशिकहून निघाले, त्यानंतर घेतला म्हणून सुद्धा विरोधक टीका करतायत. मला पी.के. जैन सरांना विचारायचं आहे. जैन सर, न्यायालयानं एखाद्या व्यक्तीला, तो सामान्य व्यक्ती असो, कुणी पत्रकार असो, कुणी अधिकारी असो किंवा कुणी मंत्री असो, कुणी असो, एखाद्याला दोषी ठरवल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या पुढच्या कारवाईच्या संदर्भात नेमकं काय केलं जातं? आता वॉरंट निघून 48 तास झालेले आहेत. तुम्हाला ह्या सगळ्या काळामध्ये असं वाटतं का की जे अपेक्षित होतं ते घडतंय, की ढिलाई होती? नमस्कार विलासजी, नमस्कार. याच्यामध्ये जे अपेक्षित आहे ते घडत नाही. आपला काय यापूर्वी मी एक दोन आपले जे पॅनलिस्ट आहेत त्याचे ऐकलेलं आहे. आता एक पॅनलिस्ट म्हणतात की एक मंत्री किंवा मुख्यमंत्री ते जेलमधून कारभार चालवत होते. मी आपल्याला स्पष्टपणे सांगायला इच्छितो की केजरीवाल तुरुंगामध्ये होते, पण ते कन्व्हिक्टेड झालेले नव्हते, ते कस्टडीमध्ये होते. कस्टडीमध्ये असणार तो ग्रे एरिया आहे, जसा खडसे साहेबांनी म्हटला मागे, तो ग्रे एरिया आहे की कस्टडीमध्ये असताना एखाद्या मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा किंवा नाही, आणि कोर्टाने सुद्धा त्याच्यावर भाष्य केला की त्यांना राजीनामा देण्यासाठी बाध्य केला जाऊ शकत नाही, कारण की आमचे जे संविधानचे जे कर्ते होते त्यांनी हे कधी असा विचारच केला नाही की अशी कधीतरी वेळ येईल की मुख्यमंत्री तुरुंगामध्ये असून तो सुद्धा आपला कारभार चालवतील. या केसमध्ये माणिकराव कोकाटे यांना 2 वेळा शिक्षा झालेली आहे. लोअर कोर्टमधून शिक्षा झाली, त्याच्यानंतर ते अपीलमध्ये गेले, स्थगिती मिळवली, आता पुन्हा त्यांना कन्व्हिक्शन झाला. आता फक्त मला असं वाटतंय की सरकार जी आहे ती फक्त हायकोर्टाच्या स्टे ऑर्डरची वाट बघताय. म्हणजे एका अशा माणसाला ज्यांनी एका गरीबाला देय असलेली सदनिका लाटली, चुकीचे माहिती देऊन, चुकीचे त्याची अफिडेव्हिट देऊन, अशा माणसाला कशासाठी वाचवण्यासाठी आम्ही धडपड करतोय. आता ताई बोलताय, त्याच्यानंतर केशवजी बोलले याच्याबद्दल. मला सांगा, तुम्ही आमदाराला जरी ऑटोमॅटिकली, खडसे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की 2 वर्षाची शिक्षा झाली ते ऑटोमॅटिकली तो लोकप्रतिनिधी सस्पेंड होतो. आता सस्पेंड होऊन सुद्धा तो माणूस मंत्री बनवून बिल खात्याचा मंत्री जरी असला, तो बसलेला असेल तर काय म्हणावं याच्याबद्दल? म्हणजे नैतिकता आपली कुठपर्यंत गेलेली आहे. आणि आपण एक्झाम्पल कुठला देतो? तामिळनाडूच्या. महाराष्ट्राची एक वेगळी ट्रेडिशन आहे. आम्ही ते जे उच्च ट्रेडिशन आम्ही पालन करतो त्याचं पालन केलं पाहिजे. माणसांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे. इथे कोणी राजीनामा द्यायला बघत नाही आणि कोणी राजीनामा घ्यायला बघत नाही. मला तर समजून येत नाही की आम्ही जरी लोकप्रतिनिधी, आमचे मंत्री, त्याची नैतिकता या थराला गेलेली असेल तर बाकीचे जे अधिकारी आहे किंवा लोक आहेत त्याच्याकडून कुठल्या प्रकारची नैतिकतेची अपेक्षा करावी मला काही कळत नाही विलासजी. ठीक आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. केशवजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, भ्रष्टाचारी म्हटला, एखादा आरोपाचा तुमच्या अंगाला असा काटा यायचा हो, पण आज असं काय झालंय की अशी सगळी लोक तुम्हाला डिफेंड करावी लागतात? विलास, पहिल्यांदा मला आता जे आपले माननीय पोलीस अधिकारी निवृत्त जे बोलले त्याच्याबद्दल बोलायचंय. मग तुम्ही ठरवून घ्या, कारण बोलण्यात मांडणीचा विरोधाभास आहे. तुम्हाला कायद्याच्या पद्धतीने जायचंय का नैतिकता मुद्दा आणायचा आहे? मग अरविंद केजरीवाल, मला ऐकून घ्या, त्यांनी तसा गोंधळ निर्माण केला. माझ्याकडे कन्सेप्ट क्लिअर आहे. अरविंद केजरीवाल गुन्हा सिद्ध झाला नव्हता म्हणून त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारभार केला, ते योग्य होतं. अरे, प्रश्न नैतिकतेचा चाललाय आपली चर्चा. प्रश्न त्यांना कायदेशीर पद्धतीने त्यांना अधिकार असेल, कारण का तर गुन्हा सिद्ध झाला नाहीये म्हणून त्यांना काम करायचा अधिकार असेल, मग नैतिक तणावाचा मुद्दाच नाहीये का? मग अरविंद केजरीवाल नैतिक तणावाचा मुद्दा लागू होत नाही. मग इथे मात्र यांना मात्र काय आत्ताचे जे आपले ज्याची चर्चा सुरू आहे त्यांना मात्र नैतिकचा मुद्दा लागू होतो. हे डबल स्टँडर्ड कसं चालेल मला सांगा? जर नैतिकता जर अरविंद केजरीवालांना लागू होत असेल तर स्वाभाविकपणे आत्ताच्या आपण ज्या केसची चर्चा करतो आहोत त्या केस बद्दल सुद्धा आपल्याला नैतिकतेच्या मुद्द्यावर चर्चा करावी लागेल. तर त्याचं नसेल तर इथे तुम्ही समर्थन कसं करता? नाही, तर कायदेशीर सुद्धा मुद्दा आहे ना. इथं कायदेशीर सुद्धा त्यांचं पद राहू शकत नाहीये ना. मी तुम्हाला तेच सांगतोय, म्हणून सांगितलं ना, कायदेशीर पद राहू शकत नाही याची दक्षता
दस्तूर खुद्द मुख्यमंत्री अजित पवारांशी बोलून काल त्याच्यामध्ये तातडीने कारवाई केली. आज त्यांचा राजीनामा आला. त्याच्यामुळे तो कायदेशीर ते राहत नाही, तर त्याची तातडीने दखल घेऊन त्याबद्दलची कारवाई. प्रश्न असा आहे, मगाशी जो प्रश्न मला विचारला आणि तर मगाच्या माझ्या प्रश्नाबद्दल येतो, जो प्रश्न मला विचारला की अशा सगळ्यांचं डिफेंड करताना तुम्हाला प्रश्न असा आहे, प्रश्न डिफेंडचा नाहीये. मी प्रश्न आपल्यासमोर वस्तुस्थिती ही सगळी मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि या सगळ्याच्या मध्ये जे निर्णय करायचे ते आपण सगळे निर्णय करायला मोकळे आहेत. की घटना घडली, घटना घडल्यानंतर त्या घटनेनंतर जर देवेंद्र म्हणजे या राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं, घटना घडल्यानंतर कुठलीही ऍक्शन घेतली नव्हती, मंत्री तुरुंगात होते. मला तर त्या पूर्वीचं विलासराव मला तर नेमकं आठवत नाही, पुरके मी जे जळगावचे मंत्री होते एसटी ते हे बघा केशवजी, महाराष्ट्राच्या 3 मुख्यमंत्र्यांनी नुसत्या आरोपांवर राजीनामे दिलेत, अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिलेत. कॅबिनेट मंत्री तुरुंगात गेला, अटक केली होती. हो, मी तुम्हाला सांगतो ना, जळगावचे मंत्री होते, मी तुम्हाला सांगतो ना. सुरेश जैन, काँग्रेस राष्ट्रवादी सुरेश जैन नाही, देवकर गुलाबराव देवकर एसटीचे मंत्री होते आणि त्यांना न्याय आणि काँग्रेस राष्ट्रवादीचंच सरकार होतं इथे. त्यांना पोलिसांनी अटक केली होती, त्यानंतरही ते मंत्री होते. त्यामुळे अजित पवारांसोबत आहेत आता. नैतिक ऐकून घ्या, नैतिकतेचं मुळात असं आहे की प्रश्न अनैतिकता काय होती, ती अनैतिकता होती. इथे नैतिकता घडली आहे. इथं मंत्र्याचं खातेपद काढून घेतली आहे हनुमानजी. तेव्हा हा विषय मला त्यांना वेळ देऊ द्या. हा, हनुमानजी. विलासजी, हा, एक दोन्ही मुद्द्यांवर मला केशवजींना उत्तर द्यायचंय. पहिलं असं की काँग्रेसच्या काळामध्ये किती उदाहरणं झाली, मी नावासकट सांगतो म्हणले. मी खरोखर त्यांना या चर्चेच्या माध्यमातून आवाहन करतो की सत्र न्यायालयानं गुन्हा सिद्ध केलाय आणि दोषारोप सिद्ध केले आणि कनिष्ठ न्यायालयानं पण दोषारोप सिद्ध केले. शिक्षा झाली न्यायालयानं दिलेली आणि मग काँग्रेसवाल्यांनी मंत्री ठेवलंय, आमदार ठेवलंय, असं उदाहरण तुमच्याकडे नाही. तुम्ही जे उदाहरणं सांगताय ते तुम्ही छगन भुजबळ साहेबांचं उदाहरण सांगताय, मला माहित आहे. गुलाबराव देवकरांचं उदाहरण तुम्ही सांगताय, आम्हाला माहित आहे ती उदाहरणं. चौकशीसाठी ताब्यात घेणं चौकशी यंत्रणांनी आणि न्यायालयानं दोष सिद्ध करणं, याच्यामध्ये तुम्ही आता पळवाट बिलकुल काढू नका. साधा मुद्दा आहे. कनिष्ठ न्यायालयानं, सत्र न्यायालयानं दोषारोप सिद्ध केलेत, खालच्या न्यायालयाचा निकाल सिद्ध झालाय आणि नैतिकता आणि कायदा या दोन्ही मुद्द्यावर तुम्ही आता पळवाट काढताय. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. नैतिकतेच काँग्रेसच्या बघायचं तर संसदेवर हल्ला झाला, तुम्ही नैतिकता मानून कधी राजीनामा दिल्याचं आम्हाला आठवत नाही. कंदाहार विमानतळावर तुम्ही नैतिकता मानून कधी आम्हाला तुम्ही राजीनामा दिल्याचं आठवत नाही. पण चाकूरकर साहेबाचा मात्र तुम्ही मीडियामध्ये तुम्हीच असायचे, बोलायचे, राजीनामा झाला होता. आबा पाटलांकडून, आपल्या राज्याच्या गृहमंत्र्यांकडून एक शब्द चुकीचा गेला होता. तुम्ही किती आकांत तांडव केलं होतं, राजीनामा झाला होता. विलासराव देशमुख साहेबांनी आपल्या अभिनेता चिरंजीवांना सोबत घेऊन गेल्याचा गुन्हा तुमच्यासाठी किती मोठा होता. न्यायालयाने दोषी ठरवलेला गुन्हा तुमच्यासाठी नैतिक नाही, कायदेशीर नाही, पण तुम्ही आपल्या मुलाला घेऊन गेलो म्हणून त्यांचा राजीनामा घेतला होता. लाल बहादूर शास्त्रींपासून विलासरावजी देशमुखांपर्यंत काँग्रेसच्या नैतिकतेची बरोबरी भाजपानं करू नये. कायदेशीर मुद्द्यावर बोलतो आणि शेवट करतो की ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले होते, तुरुंगात आहेत म्हणून ज्यांच्या विरोधात तुम्ही मोर्चा आंदोलन काढले होते, ती सगळी माणसं, याच्यावत ती माणसं, विजयकुमार गावितांपासून, नवाब मलिकांपासून, छगन भुजबळांपासून सगळी माणसं आज तुमच्या सोबत आहेत. ठीक आहे. माझा वेळ संपला. एका प्रश्नाचं मला उत्तर घ्यायचंय. जैन सर, कायदेशीर मला थोडं समजून सांगा. मंत्रीपद आता म्हणजे राज्यपालांनी, मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलं, राज्यपालांकडे ते गेलेलं आहे, पण अटकेच्या वॉरंटच्या संदर्भातली ही प्रक्रिया नेमकी काय असते? हॉस्पिटलमध्ये आहेत, काय अडचण येऊ शकते त्याच्याबद्दलची? नेहमी काय असतो विलासजी याच्यामध्ये, की ज्या दिवशी शिक्षा सुनावली जाते किंवा एखादा केसचा निकाल दिला जातो त्या दिवशी आरोपी जो आहे क्रिमिनल केसमध्ये त्यांना कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले जातात. आता या केसमध्ये ते मंत्री होते म्हणून त्यांना बहुतेक त्यांनी मंत्रालय कोर्टामध्ये बोलवलं नसेल. पण ज्यावेळी त्यांना शिक्षा सुनावली जाते आणि त्या शिक्षेला तात्पुरती 7 दिवसाची 15 दिवसाची अपील करण्याकरता स्थगिती दिली नाही तर त्याच वेळी आरोपीला ताब्यात घेण्यात येते. आणि या केसमध्ये कारण ते मंत्री होते म्हणून त्यांना कोर्टामध्ये बोलावलं नसेल असं मला वाटते. कोर्टाने त्याच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली. कोर्टाने विलासजी त्या दिवशी त्यांना कोर्टामध्ये हजर ठेवला पाहिजे होता आणि त्यांना शिक्षा दिली त्याच वेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांना तुरुंगामध्ये पाठवला पाहिजे होता. ही आहे प्रक्रिया, जी प्रोसिजर आहे आपला. आता ते नव्हते त्या ठिकाणी म्हणून आता ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले म्हणून त्यांना अटकेसाठी पोलीस बल पाठवावा लागला आणि ते सुद्धा कोर्टाने आदेश दिले म्हणून गेला. पण हा वेगळा भाग आहे. पण मी तुम्हाला कायद्याप्रमाणे सांगतो, कायद्याप्रमाणे ज्या दिवशी शिक्षा सुनावली जाते किंवा निकाल दिला जातो त्या दिवशी आरोपींनी कोर्टामध्ये हजर राहायची असते आणि जे काही निकाल लागला त्याप्रमाणे कारवाई लगेच केली जाते. ठीक आहे. आशा करूया
की या पुढच्या काळात, कारण इथं राजकीय आरोप नाही आहेत, जरी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना असं वाटत असलं की हे आरोप आमच्यावर केले जात आहेत, न्याय जो ज्या प्रकारे एक आपण म्हणतो नैसर्गिक न्यायाची जी भूमिका आहे ती पूर्ण पार पडलेली आहे, दोषी ठरवलेला आहे, या पुढच्याही काळात न्याय मागण्याच्या ज्या प्रक्रिया त्या होतील, पण त्याचवेळी न्यायालयानं दिलेल्या भूमिकेचा सुद्धा त्या निर्णयाचा सुद्धा मान राखणं तोही कायदे बनवणाऱ्यांनी हे अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे, नव्हे त्यांचं ते कर्तव्य आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे। आणि आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, पुढे काय घडतं यावर माध्यम म्हणून आमची नजर असेल, सामान्य माणसांची नजर असेल, महाराष्ट्र हे बघतोय, आपण भूमिका मांडली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। पण राज्यातल्या प्रेक्षकांना काय वाटतंय एकदा जाणून घेऊया, पोल काय सांगतोय। बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपण प्रश्न विचारला होता, माणिकराव कोकाटेंना अभय देणं कोर्टाचा अवमान आहे का? तर बघा 95% लोक म्हणतात होय, त्यांना कुठल्याही प्रकारचा अभय देता कामा नये, 5% लोक नाही म्हणतायत। आशा करूया की न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात योग्य ती भूमिका घेऊन पुढच्या काळात कार्यवाही केली जाईल, त्याची अंमलबजावणी केली जाईल आणि न्याय सगळ्यांसाठी समान आहे आणि न्यायालयासमोर सगळे समान आहेत ही भूमिका महाराष्ट्राच्या सामान्य माणसापर्यंतच आहे। बडे मुद्द्याच्या चर्चेत आज आपण इथेच थांबतोय। धन्यवाद।